आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा वारसा जपणारी कृष्णामाई पवित्र नदी ही सर्व धर्मीयांसाठी जलजीवन वाहिनी आई मानली जाते. शेकडो वर्षापासून मान्य पटवर्धन सरकारांच्या काळापासून सांगलीची कृष्णामाई यात्रा अत्यंत उत्साहात, निष्ठेने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. कृष्णामाईच्या अनंत उपकाराची परतफेड या माध्यमातून गंगामाई, कृष्णामाई या दोन्ही पवित्र नद्यांच्या प्रती व्यक्त केली जाणारी कृतज्ञता म्हणजेच कृष्णामाई महोत्सव. याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात दिनांक 27 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पार पडत आहे. या उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या सांगलीकरांनी कृष्णामाई महोत्सव, सांगलीची यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी करण्याचे आवाहन कृष्णामाई पुत्र श्री महेंद्रभाऊ चंडाळे यांनी केले आहे. आपली आई कृष्णामाई, आपल्या सांगलीकरांचा कृष्णामाई महोत्सव 2026 या ठिकाणी आपण त्याची जय्यंत तयारी सुरू केली होती. ती तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या दिनांक 27 रोजी आपलं परमपवित्र भगवा ध्वज याचं पूजन करून या यात्रेची सुरुवात होणार आहे. 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता या आपल्या यात्रेची शोभायात्रा म्हणजेच गणरायाच्या चरणी स्पर्श करून कृष्णामाईच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा होणार आहे. तसेच संध्याकाळी 8 वाजता आपल्या कृष्णामाईची व गंगामाईची महाआरती या ठिकाणी वाराणसीच्या अर्चक यांच्या हस्ते आणि या ठिकाणी असलेल्या अनेक साधू संत आणि पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व सांगलीकरांना माझी मनापासून विनंती आहे की आपण सर्वांनी या कृष्णामाईच्या महोत्सवाला, आपल्या आईच्या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे. आपली आई कृष्णामाई.